इमारत मोठी असेल छोटी असेल, अनेक वेळा आपण असं बघतो की मॅनेजिंग कमिटीमध्ये तज्ज्ञ लोक, टेक्निकल लोक हे नसतात. टेक्निकल लोकांमध्ये कोण कोण आले? आर्किटेक्ट आला, इंजिनियर आला, चार्टर्ड अकाउंटंट आला, वकील साहेब आले. तर असे जे काही 4 हे जे रिअल इस्टेटचे स्तंभ असं मी म्हणतो, त्यापैकी जर तुमच्या काही सोसायटीमध्ये असे जर सभासद असतील तर त्यांना आपण आपल्या रिडेव्हलपमेंट कमिटीचा सभासद करून घ्यायचं. किंवा जर इमारत मोठी असेल, 50, 60, 70 सभासदांपेक्षा जास्ती असतील, तर प्रत्येक विंगमधला एक कोणतरी असा विश्वासू ज्याच्यावर लोकांचा भरोसा आहे, एखादं सिनियर सिटीजन पण असेल, पण ज्यांनी एकदा लोकांना सांगितलं की लोक ते ऐकतात, असे जर सभासद जर तज्ज्ञ लोकांच्या व्यतिरिक्त जर घेतले तर आपली रिडेव्हलपमेंट कमिटी ही सर्वमान्य होईल. माझं नेहमी म्हणणं असतं की ती प्रक्रिया लवकर करावी, म्हणजे त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा 5 वर्ष कमीत कमी त्या नव्या घरामध्ये राहता आलं पाहिजे. त्यामुळे त्यांचं जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे ती तशीच, जे काही उच्च शिक्षित तरुण वर्ग तुमच्याकडे आहे जो ईमेलवरती कॉम्प्युटरमध्ये सक्षम आहे आणि ह्या गोष्टी या आपले जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत यांना मदत करायला तयार आहे, तर असं ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि मॅनेजिंग कमिटी आणि तज्ज्ञ अशांची एक 15 जणांची मॅक्झिमम ही जर आपण कमिटी केली, जर 100ची सदस्य संख्या असेल तर, अदरवाईज 10च्या वरती जनरली जाऊ नये असा माझा अनुभव आहे. बरं, लक्षात घ्या की ही जी काही रिडेव्हलपमेंट कमिटी करू, ह्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फिनान्शियल हे आर्थिक व्यवहार करायचे अधिकार नाहीत. त्यांनी अभ्यास करायचा आणि विशेष सर्वसाधारण सभेत म्हणजे जनरल बॉडीत ते लोकांसमोर ठेवायचं. नाहीतर मग काय होईल, ती रिडेव्हलपमेंट कमिटीच निर्णय घ्यायला लागली तर मग पारदर्शकता राहणार नाही. आपल्याला ही 79A जी प्रोसेस आहे, ही जी पारदर्शकता ठेवायची आहे, त्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक सभासदाला समजणं गरजेचं आहे. त्या निर्णयाची माहिती त्याच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि प्रत्येक निर्णय हा विशेष सर्वसाधारण सभेत घ्यायचा आहे. आता हे बाकीचे निर्णय हे कोरम आणि इतके टक्के बहुमत घ्यायची गरज नाही आहे. ओके, सो जितके सभासद उपस्थित राहतील त्याची सिंपल मेजॉरिटी 51% या बहुमताने तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता. ओके, सो ही झाली रिडेव्हलपमेंट कमिटी आपण स्थापन केली.